माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश निर्गमित केले, त्यानुसार आपण लोकांना आवाहन केले की त्या आदेशाचं पालन करा, हेच आवाहन केले. आपण ऐकूया काय झालंय. पण संचारबंदीला तेवढं तर सांगा ना. आम्ही कुठं तुम्हाला तर कालच सांगितलं आम्ही पोलिसांना नाही, आम्ही त्याच्याकडे बघणार आहे. पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला, पण कळणं सुद्धा गरजेचं आहे. काय कारण एवढे संचारबंदी राज्यात का जालना जिल्ह्यात? जालना अंबड तालुक्यामध्ये, राज्यात बोला फक्त अंबड तालुक्यामध्ये. मग जाऊ द्यायचं नाही, दुसरं काय. त्याचा अर्थ तेवढे जाऊ द्यायचं नाही. अंबड तालुक्यात लागली म्हणजे, आणि ते दुसरे लोक पण उचललेत. पण ते आता तुम्ही म्हणला तुम्हाला मी वरिष्ठांना विचारतो. इकडे अलीकडे एक मिनिट. मग आता देवेंद्र फडणवीसला याच्या आडून लपायचंय का? हो एक मिनिट द्या ना मला थोडासा. एक मिनिट मी माझी फ्रेम करू. आपण काय करू, 1-2 घंट्याने विचार करू. एका जागेवर शांत बसा. पोलिसांना कोणी त्रास द्यायचा नाही, कोणीच ते. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एका जागेवर बसा. उगा घोषणा देऊन हे करू नका. घोषणा देऊन शांत बसा. निर्णय घ्यायचा घेऊ. आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला, त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं नाही, येऊ द्यायचं ना. मग आम्ही का थांबलो होतो? आमच्या लोकाला मला उभे राहत येत नाही. आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीसनी सुरू केलंय मला उपोषण. त्याच्यामुळे हे प्रयोग रात्रीच होणार होता. हे प्रयोग तो रात्रीच करणार होता. शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला. मराठ्यांनी त्याला यशस्वी होऊ दिलं. हे रात्रीच होणार होतं. हा, ते रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढे गेल्यावर होणार होतं. परंतु महिला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या. त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता. म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडेच काही साहित्य नव्हतं. त्याच्यामुळं फक्त एक विनंती सगळ्याला, पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलिस चाडून करणार आहे. एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय येईल. पाटील, राज्यात इतर ठिकाणी बऱ्याचशा घटना घडतायत, त्यांना काय आव्हान? मी तर काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो. मी बघणार त्याच्याकडे, तुम्ही शांत राहा. सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या. पाटील साहेब, काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली. नाही, हे तेच करणार आणि तेच दाखवणार. त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं, ते हेच करणार आहे. पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार. संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे. नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला. आता इथून पुढे आपल्याला डावामोडीतच चालू नाही. आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे याच्यावरती. संचारबंदी साहेब आहेत का? साहेब आहेत का? किती काय आजच्या दिवसाची आहे का कधी संचारबंदीचा आदेश? हा, नाही, कधी पर्यंत उठवणार का? मग आम्ही कवा जायचं पुढे? खांबे साहेबाला थोडा आवाज द्या. खांबे साहेब, पोलिस
आम्हाला हे रात्रीच कळालं होतं हे पुढे गेल्याच्या नंतर करणार आहे. रात्री आंधळ होता, मायाला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य चालकांनी रात्री त्याला महिलेवर हात उचलायचा शिव सुद्धा नाही असलं वागणूक. हे रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या 350 गाड्या होत्या, 350 एक गाडी नाही केल्या असत्या रात्री. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्च असतं तर हे राज्य पेटलं असतं. आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही. तुझे डाव ओळखून आहे मी, तू त्यात किती दम येईन काय आता पुढं कळन. दिवसभरासाठी एका पुढील आदेशापर्यंत नाही, मग आता आम्ही पुढे जायचं का नाही? थांबवा शांत. बर, आपल्या गाड्या पाठीमागे 500 थांबून ठेवल्या जातात. अरे यांचा दोष आहे का? तुम्ही थांबा. यांचा दोष आहे का? ते भ्यायला लागलं. यांचं काय, हे उद्या आपल्यातले हे आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री. ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही. हा, कधी काळी खरं मानायचं. किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करण का? तो दम येतो तुम्हाला. मला सागर बंगल्यावर ये, तुला जातीवर आव्हान केलं तर नाही. मी खानदानी मराठी असला तर येऊन दे. अरे दम लागतो घरात बसून मराठीच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत. आता सत्ता कशी सांगतो ते मारतो आणि जनता आदर कावा करते. लक्षात ठेव, काम शिवाय देत नसती. कायला पुढे कसं संचारबंदीमध्ये आपल्याला बाहेर म्हणजे बाहेर फिरता येणार नाही. मुवमेंट नाही करता येणार. हा, अच्छा, मुवमेंट नाही करता तुमचा आता मला सांगू बिचारे ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस ते असं हसत होता, समजा नाही का ते हसणं. त्याचा आणखीन एक आठवा तुम्ही, ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा, त्या दिवशी पत्रकार बांधवांनी त्याला प्रश्न विचारला होता, आझाद मैदानला परवानगी मागितली तर ते म्हणला माहित नाही, प्रक्रिया असती. त्याची बघा सहज बोलणे. त्याने रात्री सहज नेले, त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, त्याला तर हरवायचंच. सगळ्या स्वारीचे घ्यायचे. तो विचारपूर्वक सहज करतो, आपण विचारपूर्वक सहज करून पुरा राज्यासह देशात त्याला अडचणीत आणायचं, तरच आपण मराठी विचारपूर्वक. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. नाही, अंत त्यांनी जनतेचा बघू नये. सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सहनशीलतेचा जनतेचा बघू नये. तुम्ही काय करणार? संचारबंदी लावणार, लोकांना अडवणार. आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? जनतेचा किती दिवसात आधी सुद्धा कोणी काढली? मुख्यमंत्री साहेब. अंत कोण बघताय? तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा. शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नये. आपण आंतरवालीत बैठक घेऊ. तुम्हाला भेटायला आंतर ब्रॅकेट काढून येऊ द्या ना म्हणा त्यांना. आपण आंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एकही अडचणीत येता कामा नये, एकही अडचणीत येता कामा नये. विचारपूर्वक पुन्हा एक डाव टाकू. सहकाऱ्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे, 4 सहकाऱ्यांना. त्यानंतर तीर्थपुरीत बस पेटवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, आपलं पहिल्यापासून आहे, आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं.
सगळ्यांनी शांत राहायचं. दादा पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे? आपण आता मग बैठकीसाठी इथेच अंतरवालीमध्ये थांबणार आहात का? आता मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहात? कारण संचारबंदी नाही, आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस वायाला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे, माझा एक बी माणूस कामी नाही आला पाहिजे. त्योच उद्या, आज जर तो कामी नाही आला तर त्योच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी मागं सारखावं, कधी पुढे जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेलं असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एक काही माणूस कामी नाही आला पाहिजे, एक काही. म्हणजे आपण आणखीन डाव गनिमे कावा करू. आता भांबेरीतून अंतरवालीला जाणार. बघतो ना, विचारतो ना. थोडंसं तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं. आपल्या तुमचे तोंड दिसते मला.